Hello students, today we are going to start the second chapter, that is audio system. Then let us see the learning outcome of this section. Then after seeing this video you will be able to explain the block diagram of CD. Then what is CD, how it works, how data is stored in the CD, and the various blocks of the CD player. Then the next we start with the first point, that is CD. CD means what? It is a compact disc. तुम्ही बघितलं ना CD कसं असतं ते कॉम्पॅक्ट साईज कशी असते त्याची कॉम्पॅक्ट असते, खूप छोटंसं कॉम्पॅक्ट केलं असतं त्याला, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय कॉम्पॅक्ट डिस्क. डिस्क का म्हणायचं, त्याचं शेप जसा असतो तो काय असते डिस्क शेप, असं सर्क्युलर असते ना. देन त्याची थिकनेस किती आहे 1.2 mm. देन द नेक्स्ट पॉईंट इज दी इट इज मेड अप ऑफ ऑलमोस्ट पॉलिकार्बोनेट प्लास्टिक. म्हणजे ते कुठल्या मटेरियलपासून बनवलेलं असते, पॉलिकार्बोनेट प्लास्टिक हे मटेरियल त्यासाठी यूज केलेलं असते. देन द नेक्स्ट पॉईंट इज वेट ऑफ द CD. CDचं वेट अगदी जास्त असते का? नाही, ते अगदी लाईट वेट असते. म्हणजे किती असते? अप टू 15 to 20 ग्रॅम एवढं CDचं वेट असते. लक्षात येते? The CD stands for what? Compact disc. Its thickness is 1.2 mm and it is made up of polycarbonate plastic material, and the weight of the CD is ranging from 15 to 20 grams. Then next point, that is how the data is stored on the CD. Data तुम्ही कशा पद्धतीने CD वर स्टोअर करताय, we have to see it. Then the next is the data is stored in a spiral format. म्हणजे जी काही तुमची CD असणार आहे ना, CD मध्ये तुम्ही डेटा कसं स्टोअर करणार आहे, स्पायरल फॉर्मॅट. आता स्पायरल फॉर्मॅट म्हणजे काय, ही जी तुम्हाला डायग्रॅम दिसते ना, ही काय स्पायरल स्ट्रक्चर आहे. म्हणजे ही टोटल कसं तुम्हाला दाखवलं असं राऊंड 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 सर्कल्स आहेत, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतोय स्पायरल स्ट्रक्चर. मग तुमच्या CDमध्ये डेटा कसं स्टोअर केलेलं असते, तुमच्या अगदी मिडल पॉईंट जर CDचा अगदी सेंटर जो असणार तिथून स्टार्ट होणार आणि तिथून इन अ सर्क्युलर फॅशन जसं या डायग्राममध्ये शो केलं आहे स्पायरल स्ट्रक्चर, तशा फॉर्मॅटमध्ये तुमचा काय होणार आहे डेटा स्टोअर होणार आहे. देन द नेक्स्ट पॉईंट इज दी डेटा इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पिट्स अँड लँड्स. देन लेट अस सी व्हॉट इज पिट्स अँड लँड्स. म्हणजे तुमच्या CDवर डेटा कसा स्टोअर केलेला असतो, इन द फॉर्म ऑफ पिट्स अँड लँड्स. मग हे पिट्स अँड लँड्स काय आहेत ते आपण आता चेक करूया. देन पिट्स अँड लँड्स फॉर्मॅट. आता हा जो तुम्हाला इथं एक फॉर्मॅट दिसतोय, स्क्वेअर वेव्ह दिसते तुम्हाला एक ही, मग ती स्क्वेअर वेव्ह आहे. त्या स्क्वेअर वेव्हला वरती तुम्हाला बायनरी काहीतरी 0s 1s असं दिसतंय. मग तुम्ही जर ऑब्झर्व केला तर जी लॉजिक 1 लेवल आहे तिथं 1 इंडिकेट केलं आहे का? नाही. जिथं लॉजिक 0 आहे त्याला 0 म्हटलं आहे का? नाही. देन हे काय स्ट्रक्चर आहे ते आपण चेक करूया. फर्स्ट जे काही तुमची 0 लेवल आहे त्याला तुम्ही काय म्हणायला लागलाय, पिट म्हणायला लागलाय, आणि जे काही तुमचं 1 लेवल आहे त्याला काय म्हणते तुम्ही लँड्स. द डिफरन्स जो आहे, द डिफरन्स बिटवीन 2 पिट्स इज कॉल्ड ॲज अ लँड. म्हणजे 2 पिटमधला डिफरन्स काय असणार आहे तुमचा? लँड असणार आहे. व्हॉट इज द लँड? डिफरन्स बिटवीन द 2 पिट्स इज नथिंग बट अ लँड. आता हे जे फॉर्मॅट आहे तुम्हाला 1s अगदी कमी बघायला मिळतात. जिथं लॉजिक 1 लेवल आहे तिथं 1 नाही का? नाही. मग हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे? दिस फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन रिटर्न टू 0 इनपुट, दॅट इज NRZI फॉर्मॅट. हा जो फॉर्मॅट आहे तो काय आहे तुमचा NRZI फॉर्मॅट आहे. हे तुम्ही डिजिटलमध्ये शिकला असणार आहे. देन व्हॉट इज NRZI? NRZIमध्ये इथं कसं होतं आहे, जे तुमचं हाय टू लो आणि जी काही तुमची लो लेवल आहे टू हाय, हे जे ट्रान्झिशन असणार आहे त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार आहे, डेटा ॲज अ 1. आणि जर नो चेंज असेल, इथं काही चेंज झालं आहे का? नाही. मग सगळे काय करणार तुम्ही 0 कन्सिडर करणार. देन नेक्स्ट इथं काही चेंज झालं आहे का? नाही. देन ते काय चेक करणार आहे तुम्ही ॲज अ 0 म्हणून कन्सिडर करणार आहे. when you are going to consider 1, when there is a transition from high level to low level and from low level to हाय लेवल. जर ट्रान्झिशन होत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे
you will consider it as a 1. Otherwise there is no change, then you will consider it as a 0. Is it clear? काय असणार आहे? What is pits, lands? The difference between two pits is nothing but a land. And when the transition from high level to low level and from low level to high level occurs, at that time only you will consider it as a logic 1. Otherwise if there is a no change, then you will consider it as a logic 0. लक्षात येत आहे डेटा कसा कन्सिडर करणार आहे. Then the next point is the block diagram of the CD player. This is the block diagram of CD player. आता याचे काय काय डिफरंट पार्ट्स आहेत चेक करा. काय काय दिसते इथं? डिस्क दिसते आहे. देन डिस्क, दिस इज CDM, लेझर, दिस इज decoder, then digital filter, then DAC. DAC stands for what? Digital to analog converter. Then next part is the servo processor, and last is the microprocessor. Let us see the function of each block one by one. Then first, आता तुमच्याकडे इथं काय डिस्क अवेलेबल आहे. देन यू आर गोइंग टू रीड द डेटा फ्रॉम द डिस्क. मग तुम्हाला डिस्कवरचा डेटा जर रीड करायचा असेल तर त्या रीड करण्यासाठी तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. देन द CDM लेझर इज गोइंग टू रीड युअर डेटा फ्रॉम द डिस्क. म्हणजे तुमचा CDM लेझर काय करणार आहे? तुमच्या डिस्कवरून डेटा रीड करणार आहे. देन हाऊ इट इज गोइंग टू रीड द डेटा फ्रॉम द डिस्क. तो कसा रीड करणार आहे चेक करा. आता फर्स्ट काय आहे? CDM लेझर आहे. CDM लेझर म्हणजे काय? तो काहीतरी लेझर जनरेट करणार, लेझर बीम जनरेट करत असणार आहे. आता किती नॅनोमीटरचा असतो आहे? इट इज दी 780 नॅनोमीटर वेवलेंथ लेझर बीम जनरेटेड बाय द CDM लेझर. म्हणजे तुमचं CDM लेझर काय करणार आहे? 780 नॅनोमीटर वेवलेंथचा लेझर बीम जनरेट करणार आहे. फॉर वॉट पर्पज? टू रीड द डेटा फ्रॉम द डिस्क. लक्षात येत आहे? देन तुम्ही काय करणार आहे? CDM लेझरपासून 780 नॅनोमीटर वेवलेंथचा जो काही तुमचा लेझर बीम असणार आहे तो कुठं फोकस करणार आहे? ऑन द डिस्क. मग ते काय होणार आहे? डिस्कवर जाऊन इन्सिडेंट होणार आहे. अँड फ्रॉम द डिस्क इट इज गोइंग टू रिफ्लेक्ट, अँड दॅट रिफ्लेक्शन्स आर गोइंग टू बी कन्सिडर्ड ॲज युअर इनपुट डेटा. म्हणजे तुमचं जे काय CDM लेझरपासून जो लेझर बीम आहे तो कशावर तुम्ही इन्सिडेंट करणार आहे? डिस्कवरती. आणि तिथून जे काही रिफ्लेक्शन्स येणार आहेत ते तुम्ही कुठं कनेक्ट करणार आहे? टू द डिकोडर. देन द नेक्स्ट ब्लॉक इज दी डिकोडर. ॲज द नेम सजेस्ट डिकोडर. डिकोडर मीन्स वॉट? इट इज गोइंग टू डिकोड द इनपुट डेटा इन टू अ डिफरंट फॉर्मॅट. आता तुमचा जो हा डेटा आहे तो काही बायनरी झिरोज अँड वन्स फॉर्मॅटमध्ये आहे का? नाही आहे. तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये? इट इज इन दी NRZI, दॅट इज नॉन रिटर्न टू झिरो इनपुट फॉर्मॅटमध्ये आहे. मग त्याला तुम्हाला डिजिटलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, अँड दॅट इज गोइंग टू बी डन बाय दी डिकोडर. दॅट इज डिकोडर इज गोइंग टू कन्वर्ट वॉट एव्हर इट इज रिसिव्ड इन टू अ डिजिटल आउटपुट. लक्षात येते? जे काही तुमचा इनपुट डेटा असणार आहे तो तुम्ही डिजिटल आउटपुटमध्ये कन्वर्ट करणार आहे विथ द हेल्प ऑफ डिकोडर ब्लॉक. देन नेक्स्ट इज दी सर्वो प्रोसेसर. आता सर्वो प्रोसेसरचं फंक्शन काय आहे तुम्ही चेक करा. जो काही तुमचा CDM लेझर आहे तो जो डेटा रीड करणार आहे त्याची ॲक्युरसी मेंटेन करायचं काम कोणाचं असणार आहे? सर्वो प्रोसेसर. सर्वो प्रोसेसर इज गोइंग टू मेंटेन द डेटा रीड बाय दी CDM लेझर ॲक्युरेट. म्हणजे तुमचं CDM लेझर जो काही डेटा रीड करणार आहे त्याला ॲक्युरसी मेंटेन करायचं काम कोणाचं आहे? सर्वो प्रोसेसरचं आहे. Then we will move to the next block, that is digital filter. आता डिजिटल फिल्टर कशासाठी? फिल्टर आहे. फिल्टरचं वर्क काय असते जनरली? फिल्टर इज गोइंग टू रिमूव्ह द नॉईज. म्हणजे जो काही त्याच्या इनपुट, जो काही त्याला डिजिटल इनपुट आपण अप्लाय केला आहे त्याच्यामध्ये जो काही नॉईज असणार आहे तो नॉईज रिमूव्ह करायचं काम कोणाचं आहे? डिजिटल फिल्टर. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ डिजिटल फिल्टर? डिजिटल फिल्टर इज गोइंग टू रिमूव्ह द नॉईज फ्रॉम द इनपुट डिजिटल सिग्नल. जे काही नॉईज रिमूव्ह केलेला तुमचा डिजिटल सिग्नल असणार आहे तो तुम्ही नेक्स्ट कुठल्या ब्लॉकला अप्लाय करणार आहे? इट इज गोइंग टू बी अप्लाइड टू DAC. DAC स्टँड्स फॉर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. देन डिजिटल टू ॲनालॉग म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येतं इथं काय कन्वर्जन होणार आहे? वॉट एव्हर द इनपुट डिजिटल सिग्नल इज देअर दॅट इज टू बी कन्वर्टेड इन टू दी ॲनालॉग सिग्नल.
लक्षात येत आहे, जे काही इनपुट तुम्ही डिजिटल डेटा जो काही इनपुट रीड केलेला आहे त्या डेटाला ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं असणार आहे, डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. Then that analog output we have received at the output of DAC, it is applied to the final block, that is loudspeaker. Then loudspeakerचं function काय आहे, loudspeaker is going to convert whatever the audio input it is received at the input side, it is to be converted into the sound signal. म्हणजे इनपुट इलेक्ट्रिकल ऑडिओ सिग्नलला साऊंड सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं असणार आहे, लाऊड स्पीकरचं. देन द लास्ट ब्लॉक ऑफ द CD प्लेअर इज दी मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर कशासाठी लागणार आहे, जे काही तुमचे डिफरंट जे काही तुमचे फंक्शन्स असणार आहे, दॅट इज व्हॉल्यूम कंट्रोल, टोन कंट्रोल, बॅलन्स कंट्रोल, हे जे कंट्रोल सिग्नल्स अवेलेबल आहेत ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, मायक्रो प्रोसेसर इट इज नीडेड. लक्षात येत आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ CD प्लेअर काय आहे ते, त्याच्यामध्ये काय काय ब्लॉक्स आहेत, CDM लेझर, डिस्क, डिकोडर, सर्वो प्रोसेसर, डिजिटल फिल्टर, DAC, अँड लास्ट ब्लॉक इज दी मायक्रो प्रोसेसर. CDM laser is going to read the data from the disk. Whatever the readed information is there, that is made accurate by the servo processor, and it is given to the decoder block. Decoder is going to convert whatever it is received into digital output, and the digital filter is going to remove the noise. And last is the DAC, that is going to convert the whatever the digital input signal into an analog signal, and that analog electrical signal is applied to the loudspeaker, and finally loudspeaker converts the electrical input signal into the sound signal. लक्षात येते सगळ्यांना. Then we will stop here. In the next lecture we will see different types of CDs and various components in the CD player. Thank you.